नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात आता बदल होऊ लागला आहे. मान्सूनला पुढील प्रवासास पोषक वातावरण तयार होत आहे. एकूणच अंदमानाच्या पूर्व भागातून एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे या भागातून, आणि एक केरळच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल आणि हे केरळ जवळील कमी दाबाचं क्षेत्र विरुद्ध दिशेने तर अंदमानातील कमी दाबाचं क्षेत्र भारताच्या दिशेने सरकू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपण या ठिकाणी बघतो मान्सूनचा प्रवास सुरू झालाय. काल देखील मान्सूनने विशेष प्रगती केली नसली तरी 2 दिवसांपासून मान्सून अंदमानात दाखल झालेला आहे. उष्णतेची लाट अजूनही भारतात कायम आहे. विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेसंदर्भातील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या परिस्थितीत आपण महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची देखील शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे. कोकणाकडून आणि गुजरातच्या काही भागातून उष्णतेचा प्रभाव आता कमी व्हायला सुरुवात होईल उद्यापासून असा अंदाज आहे. परंतु भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट अजूनही कायम आहे. दक्षिणेतून पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. तीच परिस्थिती थोड्याफार फडकाने 20 तारखेला देखील आहे. आपण 21 तारखेला बघतो उष्णतेची लाट कायम. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसाचं काही क्षेत्र काही राज्यांमध्ये सक्रिय आहे. 22 तारखेपासून वातावरण बदलतंय. उष्णतेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. 22-23 ला वातावरण बदलतंय. थोडं पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल असा अंदाज आहे. उष्णतेचा प्रभाव देखील 22-23 पासून कमी होणं अपेक्षित आहे. भारतामध्ये पाऊस सक्रिय आहे आणि आपण या ठिकाणी बघतो छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, ओरिसा या भागात पाऊस झालाय. पूर्व भारतामध्ये पाऊस झालेला आहे. दक्षिण भारताच्या काही राज्यांमध्ये पाऊस आहे, परंतु उर्वरित भारतात पावसाचं प्रमाण नगण्य आहे. जेफेस मॉडेलचा आपण धावता अंदाज जर बघितला तर केरळमध्ये आणि अंदमानामध्ये 2 ठिकाणी आपल्याला वातावरण बदललेलं दिसतंय. हे दोन्ही ठिकाणचं वातावरण कशा पद्धतीने रिॲक्ट होतंय आपल्याला बघायचं. एक सिस्टम अंदमानाच्या पूर्व भागात तयार होते, परंतु ती भारताच्या दिशेने मुडपण्याची शक्यता आहे. आपण बघतो, पण तिला वेळ लागेल. थोडा प्रभाव साधारण 26 तारखेला पावसाचा महाराष्ट्रात निर्माण होईल असा पहिला संकेत देण्यात आलाय. म्हणजे 26-27 ला दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात पावसाची शक्यता जेफेसने व्यक्त केली आहे. आपण सांगितल्याप्रमाणे येत्या आठवड्यामध्ये दोन्ही भागामध्ये म्हणजे अंदमानाच्या आजूबाजूने आणि एक अरबी समुद्राच्या दक्षिणला अशा 2 सिस्टम बनतील. दोन्ही सिस्टम एकतर विरुद्ध दिशेने जातील किंवा थोड्या कालावधीने अंदमानातली सिस्टम ही भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे, कारण मान्सूनला पुढे सरकण्यासाठी ती मदत करणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये 24 तारखेपासून पुढे आपला अंदाज आहे की अरबी समुद्रात एक मोठ्या प्रमाणात वादळी वातावरण असेल आणि जे किनारपट्टी भागात कोस्टलला परिणाम करेल. कोकणामध्ये आपण जेफेसचा यापूर्वीच अंदाज बघितलेला आहे, त्यामुळे आता केवळ आपण SMW मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. सध्या दक्षिण कोकण घाटमाथ्यावर पावसाची सुरुवात होऊ शकते. याचं प्रमाण यापुढे दिवसेंदिवस वाढू शकतं. तुम्हाला सोलापूर दक्षिण, सांगली दक्षिण, कोल्हापूर